उत्तर म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे निवेदन दिलं किंवा जे निवेदन केलं सभागृहाला, त्यांनी सांगितलं की कुणीही आरोपी आम्ही सोडणार नाही, आम्ही जे असेल त्याचं सामूहिक पुन्हा सगळ्यांचा गैर धरून त्यांना मोका लावू, त्याच्या पद्धतीने त्यांचं काम चालू असेल असं गैर धरून. पण आत्तापर्यंत त्यांनी निवेदन करून सुद्धा आज जवळपास मला वाटतं शुक्रवारी निवेदन त्यांनी केलेलं आहे आणि आज जवळपास गुरुवार आहे ना, बुधवार म्हणजे जवळ 6 दिवस झाले. 6 दिवसात आणखी प्रगती काही झाली नाही. फक्त SP ची बदली होऊन दुसरे SP जॉईन झालेले आहे. 6 दिवस लागतंय. मग असे हे गुन्हेगार आहेत कोण, जे मागं जे कुठलं मोका लावला होता आदरणीय मुंडे साहेबांनी, जे काय मुंबईमध्ये एवढं सगळं करून महाराष्ट्र सगळं पूर्ण हे केला होता, महाराष्ट्रातली दहशत संपवायचं काम केलं होतं. त्याच्यात तेवढे मोठे गुन्हेगार तर नसतील, त्याच्यापेक्षाही मोठे हे गुन्हेगार आहेत का काय असं मला कळा. आणि मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना जे केलं होतं ते आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायला काही हरकत नसावी आणि ते नक्कीच गुन्हेगारला पकडतील असं आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं. पण ते होत नाही गुन्हेगार, त्याची काय करा. एवढंच नाही, तुम्ही पॅरलेल आहे की दुसरी घटना काय केली होती, मी 28 तारखेलाच या देशाचे नीटसाठी संबंधित जे मंत्री त्यांना पत्र दिलेले आहे. 29 तारखेला पण मी पत्र त्यांना पत्र दिलं. त्याच्यानंतर आदरणीय अमित भाई शहा यांना सुद्धा मी भेटलो जाऊ. त्यांनी सांगितलं याच्यावर मी पूर्ण लक्ष देतो आणि काळजीने त्यांनी लक्ष पण द्या. त्याचीच ॲक्टिव्हिटीचा भाग म्हणून विषयी घडलेला आहे आणि अमित भाई शहाचं पण लक्ष या प्रकरणात आहेच नाही. मला लाईव्ह करायला फेसबुकवर तपास तुम्हाला करायचा आहे. तपास कुठल्या पद्धतीने बरोबर नाही उभा करून दिलाय, आनंद भाईने उभा करून दिलाय. तपास काय केला तर पहिल्या 6 तारखेला कोणी फोन केला, हॅलो 29-28 नोव्हेंबरला खंडणीच्या संदर्भात काय केलं, त्याचे CDR त्याचे पूर्ण डिटेल माहिती घ्या, तपास त्या पद्धतीने. 6 तारखेला जे केलं 9 तारखेला कोणी फोन केलं ते काढा. त्याच्यानंतर हे सगळे जे गुन्हेगार इथं होते, ज्या समजा जे आता 4था आरोपी अटक झाला दोन्ही गुन्ह्यात आहेत समजा, तर त्या आरोपी त्याचा CDR काढलं की सगळं कळतं. पुन्हा कुणाच्या प्रॉपर्ट्या कुठं कुठं किती आहे त्याची चौकशी करा. पुन्हा कुणाला काय काल एक बघितलं कुणाला नाशिक संभाजीनगर वाचली बातमी. मग आता हे कुणी प्रॉपर्ट्या कुणाला किती किती घेऊन दिल्या त्या सुद्धा तपास झाला पाहिजे. यांच्याकडे कुणाचे किती प्रॉपर्टी आहेत, किती नावावर कुणाच्या काय आहे बघितलं पाहिजे. कारण सगळ्या प्रॉपर्ट्या जर तुम्ही काढल्या यांची CDR काढा, ह्यांची कुणाकुणाची करायची, यांनी कुणा काय केलं, सगळ्या प्रॉपर्ट्या कुणाचं काय काय झालं. अहो गोरगरीब जनतेनं काय करायचं हा विषय. यांच्या जर सगळ्या प्रॉपर्टीज चौकशी करा, जेवढे गुन्हेगार आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्या काढा. ते 10 वर्ष ते होते काय, तू काहीतरी काल ऐकेल शेरशाही, तू होता असं काय झालास काय, त्याच्या वेगळं मला म्हणायचं. पण त्याच्याच अँगल तू होता असं काय झालास काय या गुन्हेगाराला विचारलं पाहिजे की तू 10 वर्षापूर्वी होतास काय, तू आता झालास काय. म्हणजे ज्या गोष्टी आहेत या गोष्टी करत असताना हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांनी मागच्या 10 वर्षाची त्यांची हिस्ट्री करा. त्यांनी 10 वर्षात रिटर्न्स किती दाखल केले, किती पैसे भरले गव्हर्नमेंटला, यांचं उत्पन्न किती आहे, त्यांच्या प्रॉपर्ट्या किती आहे, सगळं बघा. मग असं चाललंय का. या गोष्टीच्या जर माहिती काढली तर खूप काय होते. प्रशासन याच्यामध्ये जिम्मेदार आहे का, तर आहे. साधे विषय की सगळ्या गोष्टीला कुठंतरी स्पर्श झाला पाहिजे. खरंच आपण सगळ्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाऊ आणि हे होत आहे. एवढंच नाही, आता माझ्या केज नगर पंचायतमध्ये एक घटना घडली गेली. 28 तारखेला एक NOC दिली गेली वाईन शॉपची. माझ्याकडे काल दिसली वाईन शॉपची NOC दिली 28 तारखेला. जमीनच नावावर नाही त्याला दिली. NOC देताना नगरपंचायतच्या मीटिंगमध्ये घेतलं पाहिजे, निश्चय पत्रिकेवर आलं पाहिजे. नाही बरं ठीक आहे देऊ दे, कमीत कमी जमीन त्याच्या नावावर पाहिजे. ज्या जमीन कुठल्या जमिनी द्यायला त्याच्यात उल्लेख नाही, बरं नसू देत. कमीत कमी जमिनीची रजिस्ट्री झाली तर फेर व्हायला 14 दिवस मिनिमम लागतात. त्याच्यानंतर नगरपंचायत. पण जे फेर होणं जाऊ देत, अगोदर NOC आणि त्याच्यानंतर परत रजिस्ट्री जमिनीची 29 तारखेला. बघा किती आमचं प्रशासन. हा जो कोण अधिकारी हेच नगरपंचायतची ज्याला कोणी दिली त्याला सुद्धा पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा सुद्धा तपास आणि असे बरेच काही. आता मला सांगा या सगळ्या बीड जिल्ह्यात घटना घडत असताना त्याला कोणी म्हणतंय की याला जातीवादीचा रंग दिले, कोणी म्हणतंय राजकीय रंग दिले. मला एक सांगा, मी माझ्या बाईटमध्ये दोन्ही जुन्या बाईट दिल्या त्याच्यामध्ये त्या बीड जिल्ह्याच्या घटना काढल्या, त्याच्या त्या घटनेच्या बद्दल बरोबर. आता सौताड्याचा एक असणारा रहिवासी
गोवर्धन सार हे पाटोदा पंचायत समिती माजी सभापती, ते कुठल्या समाजाचे? मला त्याच्यावर यायचं नव्हतं, पण नाईलाज आहे. कारण जे आरोप करतायत तुम्ही माणसं की त्याला जातीय रंग दिला, पण मी त्यांची सुद्धा मागणी केली. त्यांचा संशयित मृत्यू झाला, त्यांना सुद्धा किडनॅपिंग करून त्यांचा मृत्यू संशयित मृत्यू म्हणून घोषित केलं पोलिसने. मग याचा तपास कधी करणार? एसपीने नाही केला. तत्कालीन एसपीने ते करायला पाहिजे होतं, त्याने नाही केलं. मग हेच नाही. मग आम्ही मी असं नाही घेऊन एका समाजाची बाजू घेतो, पण त्याच्या पुढचा जर विषय करायचा झाला एवढ्यावर एक ह्या समाजावर विषय नाही. आता कोणी म्हणते राजकारण करू नका. आम्ही काय राजकारण करतो? बजरंग सोनवणे जर विरोधी पक्षाचं राजकारण करतो समजा, तर तुमचे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार बोलतात. कालच आदरणीय आष्टीचे आमदार त्यांनी तर खूप तोलतोल केले, पोट तिडकीने बोलतायत ते. मग ते भारतीय जनता पार्टीचे. राष्ट्रवादीचे आमदार पण बोलून गेले, इथे येऊन गेले, बोलून गेले, भेटून गेले. काय मदत त्याचं काय करतायत एवढं ते पण करतायत. पुन्हा दुसरे राष्ट्रवादीचे आमदार पण बोलले गेले सभागृहात, ते बोलतात. आमचे आमदार तर बोलतायच. आमच्या आमदारांना तर आम्ही विरोधी पक्षात म्हणून आमचे ठीक आहे, आमचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार तर बोलतायत, आम्ही खासदार म्हणून बोलतोय. पण ह्याच्यात जर आम्ही राजकारण करतोय असं म्हणत असतात, मग हे बोलते यांचं काय? मग मी कालच्या लाईव्ह शोला कुठंतरी बघितलं आहे की मला त्याच्यात बोलता नाही आलं, मी रेंजमध्ये नसल्यामुळे थोडं तरी ऐकत होतो मी की त्यांना त्याच्यात राजकारण करतात. ही खूप पोटतिडकीनं बोलले की महाराष्ट्रातला बीड जिल्हा हा बिहार होतोय, तर त्याच्यावर कोणाला वाईट वाटतंय? बिहार करते कोण? याचा बंदोबस्त करा ना. मग तुम्हाला कसं वाटतंय तर तुम्ही कुठंतरी निवेदन करा.